सीताची वचन गुरुदेवला सीता शोक हरण भीमरूपांजली नंदन प्रगट करिता अशा प्रकारे हनुमंतानं ऐकल्याबरोबर हनुमंताला राग आला. कोण म्हणतं, जे काय बनकर आहेत त्या बनकरानं सांगितलं, अरे तुझा राम राजा दशरथानं घराच्या बाहेर काढला, अरण्यामध्ये हाकलून दिला आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर त्याची पत्नी राजा रावणानं चोरून नेली आणि तो राम वृक्षाला पाषाणाला आलिंगन देत होता. असा बायकोसाठी तुझा राम वेडा झाला आणि त्या रामाची महती, त्या रामाचा मोठेपणा आमच्यापाशी काय सांगू लागलेला आहेस, असं ज्यावेळेस बनकर म्हणले त्यावेळेस हनुमंताला खूप मोठा राग आलेला आहे. आणि हनुमंत त्या ठिकाणी काय करतात श्रीधर स्वामी सांगतात. म्हणे हे द्वारका नगरी पालती गावी समुद्री उच्च पटले धरणीवरी प्रतिशब्द अंबारी. हनुमंताला त्या ठिकाणी खूप मोठा राग आलेला आणि हनुमंत म्हणतात, ही द्वारका नगरच समुद्रामध्ये पालती घाली. आवेशामध्ये रागामध्ये त्या ठिकाणी हनुमंतराय बोलतात आणि कुत्त्याचा बलात्कार केलेला, शेपटाचा बलात्कार केलेला आणि त्याचा प्रतिध्वनी उमटलेला आहे. महाराज जशा पद्धतीने माईकवर एक शब्द बोलल्यानंतर अनेक शब्द पुढं उमटतात आणि त्या पद्धतीनं हनुमंतानं शेपटाचा बलात्कार केला आणि अनेक ध्वनी त्या बलात्काराच्या उठू लागलेल्या आहेत. अशा प्रकारे हनुमंत त्या ठिकाणी क्रोधामुळं अवस्था झालेली आहे. वानर ते कोणी विशाल वनकर पळाले सकाळ सकळ म्हणती आज महाकाळ कृष्णाजवळी सांगे सांगू गेले. असं हनुमंताला त्या ठिकाणी वनकरानं बघितलं आणि वनकर पळून गेले. आणि वनकर काय म्हणतात, आज प्रत्यक्ष काळच या ठिकाणी आला. काळासारखा हनुमंत त्या ठिकाणी वनकराला दिसू लागलेला आहे. वनकर जी पळाले आणि कृष्णापाशी आले आणि कृष्णाला सांगू लागलेले आहेत, तो येरीकडे मेघश्यामा कृष्ण संध्या सत्कर्म देवाची पूजा परब्रह्म सोय आपण करीतसे. असो इकडं श्रीकृष्ण भगवंत सकाळचा प्रहर मारा. सकाळी सकाळी कृष्ण भगवंत स्नान आणि संध्या करू लागलेले. सकाळी सकाळी स्नान केलेले, स्नान केल्यानंतर संध्या करू लागलेले आणि संध्या करीत असताना नित्य नेमाचा जो काही पाठ आहे का, तो नित्य नेमाचा पाठ श्रीकृष्ण भगवंत जपू लागलेले, ध्यान करू लागलेले. आणि ध्यान करीत असताना त्या ठिकाणी बनकर आलेले आहेत. येऊन हनुमंताचं गाणं सांगू लागलेले आहेत. एकदा उगे भक्त मिळून हरीशी विनती कर जोडूनी मनती तू जग जनीवन कैवल्यदानी पुराण पुरुष. एकदा सगळे भक्त एकत्र झाले. एकत्र भक्त होऊन कृष्ण भगवंता येऊ लागले आणि कृष्ण भक्ताला म्हणतात, तू जगदीश्वर आहे, कैवल्य पाणी आहे, जगाचा जगदीश आहे, जगाचा मालक आहेस. आणि स्नान झाल्यानंतर कुणाचं ध्यान करता, कुणाचं चिंतन करता, भजन कुणाचं करता. तुम्ही देवादिदेव आहेत, तुमचं सगळेच भजन करतात, तुमचं सगळेच पूजन करतात, तुमचं सगळेच ध्यान करतात. पण तुम्ही ध्यान कुणाचं करता, भजन कुणाचं करता. असे अनेक संत मिळाले आणि अनेक संत मिळून कृष्ण भगवंताला विचारू लागलेले आहेत. करी एकांती बैसून नित्य करीतोची देवता अर्चना तुझी देवा
करीसी ध्यान गौनाचे करीसी ध्यान कोणाचे. हे देवा, हे कृष्ण परमात्म्या, तू देवाधिदेव आहेस. सगळेजण तुझे ध्यान करतात, तुझं चिंतन करतात, तुझं नामस्मरण करतात. पण देवा, तुम्ही एकांतामध्ये बसतात आणि एकांतामध्ये बसून कुणाचं ध्यान करतात, कुणाची पूजा करतात, कुणाचं नामस्मरण करतात. असे अनेक भक्त मिळाले आणि कृष्ण परमात्माला विचारू लागलेले आहेत. ते उपकरण संग्रामी संग्रामी आणोनी सवय देती मनी जननी. करी देवतार्चन नयनी आम्हा लागुनी दाविजे. आम्हा लागोनी सांगितले. भक्त मिळाले आणि भगवंताला विचारू लागले, देवा, हे भगवंता, ती लक्ष्मी आहे का लक्ष्मी? सगळे उपक्रम तुम्हाला पुरवते महाराज. फुलं पुरवते, पूजेचं सामान पुरवते, जे पाहिजे ते पुरवते. आणि तुम्ही कुणाची पूजा करता, कुणाचं ध्यान करता, कुणाचं नामस्मरण करता? अशा प्रकारे भक्त विचारतात. त्यावेळेस भगवंत भक्ताने काय सांगतात? मग उघडले दैवत सदन हो, आता भक्त जन तो रत्न जडित देवार संपूर्ण मूर्ती सगुण भक्ताच्या. मूर्ती सगुण भक्ताच्या. कृष्ण भगवंतानी आपलं मंदिर उघडलं आणि मंदिरामध्ये श्रीकृष्ण भगवंत देवारापाशी आलेले आणि सर्व भक्त सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या देवाराच्या ठिकाणी आणि त्या देवाऱ्यावर सगुण अशा प्रकारच्या धातूच्या मूर्ती होत्या महाराज. ज्याची पूजा करायची, ज्याचं नामस्मरण करायचे, ज्याची सेवा करायची, त्याची मूर्तीचं समोर पाहिजे ना. मग भगवंत ज्याचं नामस्मरण करतात, ज्याची सेवा करतात, ज्याची भक्ती करतात, ज्याची पूजा करतात आणि त्या सर्व जणांच्या जे काही मूर्त्या आहेत का त्या देवाऱ्यामध्ये होतात. महिला मंडळ सकाळी सकाळी स्नान झाल्यानंतर देवाऱ्यामध्ये जाऊन पूजा करतात. अनेक देवाच्या मूर्त्या असतात का नाही? पांडुरंगाची असते, महादेवाची असते, खंडोबाची असते. अनेक प्रकारचे जे काय ज्या ज्या दैवताची आपण भक्ती करतो ते दैवत देवाऱ्यामध्ये असतात का नाही? प्रत्येक जण पूजा करायला गेल्यानंतर. आणि तशा पद्धतीनं कृष्ण परमात्मा पूजा करण्यासाठी देवाऱ्यामध्ये बसलेले अनेक भक्ताच्या त्या ठिकाणी मूर्त्या आहेत आणि त्या भक्ताच्या मूर्तीची पूजा किंवा भक्ताच्या मूर्तीचं ध्यान त्या देवाऱ्यामध्ये बसून करतात. आणि त्यावेळेस अनेक भक्त त्या ठिकाणी आलेले आहेत आणि बघू लागले कुणाकुणाच्या मूर्त्या आणि कुणाची भक्ती, कुणाची सेवा कृष्ण भगवंत करतात. अशा प्रकारे सांगतात. प्रल्हाद नारद पराशर व्यास वाल्मिके कुमार अंबरीश रुक्मांगद हरिचंद्र मूर्ती सुंदर भक्ताच्या. मूर्ती सुंदर भक्ताच्या. प्रल्हाद आहे महाराज, ध्रुवबाळ. प्रल्हाद श्रेष्ठ भक्त आहे महाराज देवाचा. आणि त्या भक्ताची पूजा किंवा भक्ताचं नामस्मरण कृष्ण भगवंत करतात. ध्रुवबाळ, व्यास, वाल्मिक, अंबरीश अशा प्रकारचे जे काय भक्त आहेत का आणि त्या भक्ताची पूजा, त्या भक्ताचं नामस्मरण, त्या भक्ताचं ध्यान देवाऱ्यामध्ये कृष्ण भगवंत करतायत असं अनेक भक्तांनी येऊन त्या ठिकाणी बघितलेलं आहे. भीष्म दातय बैसुक शोणिक ध्रुव धर्म भीमार्जुनादिक भरत यदुरथ गोक परमजातविक भक्तमूर्ती. अनेक प्रकारच्या भक्तमूर्ती त्या ठिकाणी आहेत. भरत आहे, विदुर आहे, 5 पांडव आहेत महाराज, अर्जुन आहे
अशा प्रकारचे जे काय भक्त आहेत का भीष्माचार्य आहेत महाराज. रुक्मांगद नावाचा राजा आहे. रुक्मांगद राजा हा भक्तच आहे. भीष्माचार्य अनेक प्रकारचे जे काय भक्त आहेत त्या भक्ताची पूजा श्रीकृष्ण भगवंत करतात. आणि या सगळ्या मूर्त्या कृष्ण भगवंताच्या देवालयामध्ये आहेत. अशा प्रकारे बले उपमान्य विभीषण उद्धव कुरुदेव वायुनंदन. वा सुग्रीव जामवंत वालीनंदन मूर्ती सगुण भक्तातला सगुण भक्ताच्या अंगदही आला महाराज तिथं. हनुमंताने त्या ठिकाणी महाराज जामवंताने अंगद हनुमंत जामवंत पराशर आदी करून जे काही ऋषी आहेत आणि त्यांच्या सर्वांची असणारी भक्ती सर्वांचं पूजन जे भक्त देवाला आवडतात आणि त्या भक्ताची पूजा देव करतात. अशा प्रकारे सर्व संतांनी बघितलेलं आहे. ऐशी हरीचे देवता चरण समस्त भक्ती देखून वा सकळ प्रेमाचे दाटती पूर्ण धरली चरण हरीचे. दरेती चरण हरीचे असं भगवंताचं देवार्चन देवारा भक्तांनी बघितला. भक्ताची पूजा देवानं केलेली बघितली. भक्तांनी खूप मोठा आनंद झाला आणि भगवंताचे पाय धरले. भगवंताचं दर्शन घेतलं आणि भक्त भगवंताला काय म्हणतात म्हणते हरीचे कमल क्षत्र सचितानंद सर्व साक्ष परमात्मा निर्विकल्प वृक्ष कौतुक दीक्षा दाविशी. कौतुक दीक्षा दाविशी. त्या ठिकाणी भक्तजन म्हणतात हे भगवंता हे श्रीकृष्ण परमात्म्या भक्ताला कौतुक दाखवू लागलेला आहे. भक्ताला अधिकार मोठेपणा देवाचा दाखवू लागला. देव भक्ताची पूजा करतात आणि भक्त देवाची पूजा करतात. हे असणारा मोठेपणा त्या ठिकाणी कृष्ण भगवंतानं भक्ताला दाखवलेला आहे. हरी विना मने भक्ती विना मी कोणाचे करू ध्यान वा भक्ताविन चिंतन मज नाही दुजियाचे. चिंतन मदनाही दुसऱ्याचे. कृष्ण भगवंत भक्ताला सांगू लागले भक्ताशी बोलू लागले अरे तुमच्याशिवाय मी चिंतन कोणाचं करणार. तुमच्याशिवाय भक्ती मी कुणाची करणार. भक्ताशिवाय मी इतर कुणाचं चिंतन करू शकत नाही. इतर कुणाची भक्ती करू शकत नाही. प्राणापेक्षाही माझे भक्त मला आवडतात म्हणून तुमचं मी चिंतन तुमची सेवा तुमचं भजन मी करीत आहे असं भक्ताला कृष्ण भगवंतानं सांगितलेलं आहे. आसो अग्निहोत्र तिक करणे गो गो अरण्यदान संभ्रमे त्या कृष्णे आत्माय रामे वेद यज्ञे चालिजे. असो त्या ठिकाणी कृष्ण भगवंतानं स्नान केलेले. स्नान केल्यानंतर देवाची पूजा केली देवार्चन केलेले योगयाग केलेले दान धर्म केलेला आहे महाराज. यज्ञ आदी कर्म केले भगवंतानं दान धर्म केला आणि सगळं भगवंताचा जो काही विधी आहे का सकाळचा सकाळी सकाळी स्नान संध्या देवार्चन दान धर्म जो काही विधी आहे का तो पूर्णपणे विधी श्रीकृष्ण भगवंताचा पूर्ण झालेला आहे. आणि तेवढ्यामध्ये बनकर त्या ठिकाणी आलेले आहेत महाराज. भगवंत सकाळी सकाळी विधी करीत होते स्नान झाल्यानंतर आणि बनकराचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. दिव्य वस्त्र अलंकार सर्व नेवविते क्रूर उद्धव वा सदेशी चालीला दयार नव समाधान समाहादन वेळे असो
उद्धव आणि अक्रूर भगवंताला वस्त्र आणि अलंकार परिधान करू लागलेत महाराज. एक बाजूकून उद्धव आहे, एक बाजूकून अक्रूर आहे. कोणी अलंकार घालते महाराज, कोणी वस्त्र घालते, कोणी गंध लावते, कोणी अक्षदा लावते, कोणी भगवंताला सजवत आहे. भगवंताला सजवलेले नटवलेलं आहे. आणि श्रीकृष्ण भगवंत नित्य नेमाची जी काही सभा आहे व्यक्ती आणि त्या सभेकडं उद्धव अक्रूरला घेऊन निघालेले आहेत. अगदी आनंदामध्ये श्रीकृष्ण भगवंत जी काही सभा आहे त्या सभेमध्ये जात आहेत.